दरम्यान एका तरुणाला अमानुष मारहाण करणारा दादा खिंडकर हा दुसरा तिसरा कोणी नसून तो धनंजय देशमुखांचा साडू आहे। धनंजय देशमुखांच्या प्रत्येक आंदोलनात दादा खिंडकर सक्रिय होता। एकीकडे न्यायासाठी रस्त्यावर आणि दुसरीकडे एका तरुणाला अमानुष मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल दादा खिंडकरमुळे उपस्थित होतोय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, प्रश्न 2 उपस्थित होतात की बीडमध्ये नेमकं घडतंय काय? कोणत्याही समस्येवर मारहाण हाच तोडगा आहे का? आणि दादा खिंडकर यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत का? प्रज्ञा, आपण ज्या दादा खिंडकरचा हा व्हिडिओ बघतोय, खरं तर हा व्हिडिओ आत्ताचा नाही आहे। म्हणजे आपल्याकडे सांगितलं जातं की 2 महिने असं नाही आहे, ते किमान 6 महिने 1 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, ज्यावेळी त्याचं मूळ गाव असलेल्या बाभळगावमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होती आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी जे काही 2 गटामध्ये भांडणं झाले होते असे 2 व्हिडिओ होते। एक दादा खिंडकरच्या व्यक्तीला मारहाण झाली होती आणि आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की दादा खिंडकरने स्वतः हातामध्ये पाईप घेऊन अथवा ती काठी घेऊन मारहाण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रज्ञा, खरं तर हे व्हिडिओ आपण बघतोय पण हे आजचं नाही आहे। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हे प्रकरण जरी समोर येत असले तरी मागच्या अनेक दिवसांमधले इथले राजकीय नेते, मग ते ग्रामपंचायत पातळीपासून अगदी आमदारकीपर्यंतचे नेते अशा कार्यकर्त्यांना सोबत ठेवतात आणि अनेक प्रश्नाची उत्तरं हे हातापायीवर आल्यानंतरच मिळतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण विशेषतः स्थानिक राजकारणापासून मोठ्या राजकारणापर्यंत अनेक लोक यांनी पाळलेले असतात, अनेक कार्यकर्ते असतात जे अनेक वेळा हातापायीवर येतात। म्हणजे आम्ही बघितलं की संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत ते स्वतः तहसीलदारला धमकी देतात, त्यांचे कार्यकर्ते शोरूम चालकाला मारहाण करतात। तिकडे माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा कार्यकर्ता सुशील सोळंके हा सुद्धा तहसीलदारांना धमक्या देतो, अगदी एका दुकानदाराला दुकानात जाऊन मारतो आणि हे नित्याचं झालं आहे। म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर निश्चितपणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे हे व्हिडिओ जरी पुढे आले असले तरी किमान आता तरी याला पायबंद होणार का नाही हा प्रश्न मात्र आणखीही अनुत्तरितच आहे। प्रज्ञा, बरोबर आहे। त्यामुळे बीडमधली ही गुंडगिरी फोफावली कोणामुळे, कोणाच्या आश्रयामुळे हाही प्रश्न उपस्थित होतोय। अर्थात या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर किमान आता तरी या सगळ्या घडामोडींना पायबंद बसेल अशी अपेक्षा व्यक्त करूया। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर जसं गोविंद शेळके यांनी सांगितलं की हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा आहे, पण प्रश्न हाच उपस्थित होतो की बीडमध्ये कोणत्याही समस्येवरती एकमेकांना अमानुष मारहाण हाच त्यावरचा तोडगा आहे का, किंवा तसा समज तिथल्या लोकांमध्ये निर्माण झालाय का? दरम्यान धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेले दादा खिंडकर यांचा एक मारहाणीचा व्हिडिओ समोर येतोय, ज्यामध्ये दादा खिंडकर आणि काही लोक एका व्यक्तीला बेल्टनं मारहाण करताना त्यामध्ये दिसत आहेत। दादा खिंडकर आपल्यासोबत आहेत। हा व्हिडिओ काय आहे? हा व्हिडिओ म्हणजे हा माझा घरगुती विषय आहे। माझे घरातला व्यक्ती आहे तो, आणि जे काय आहे या प्रकरणात मी रात्री खुलासा करणार आहे। परंतु हे जे काही व्हिडिओ बाहेर आलेला आहे तो 2.5 वर्षापूर्वीचा आहे, 2 ते 2.5 वर्ष झालेले आहेत त्या गोष्टीला, आणि तो जुना आहे। परंतु आज जे काही पद्धतीने धनंजय देशमुख असतील, देशमुख कुटुंबावरचा विषय असेल, त्या विषयातून कुठंतरी आम्हाला बाहेर काढण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जाणार आहेत ही आम्हाला पूर्वकल्पना आहे। आम्हाला या अगोदरच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अनेक गोष्टीत त्रास दिला जाणार आहे, आणि आम्हाला ती जी कल्पना आहे, परंतु आम्ही देशमुख कुटुंबाची कुठेही साथ सोडणार नाहीत। कुठलीही वाईट वेळ आमच्यावर आली आणि आणली गेली तरी आम्ही देशमुख फॅमिलीपासून लांब जाणार नाहीत। प्रश्न हा आहे की तो जर तुम्ही मारहाण केलीच नसती तर तुम्ही जे बोलताय हे सगळं पुढं आलंच नसतं, त्यामुळे तुम्ही मारहाण का केली? जे काही विषय आहेत त्या संदर्भात आम्ही रात्री खुलासा करणार आहोत। तुम्हाला ज्या व्यक्तीला मारले वाटतंय तो स्वतः येऊन तुम्हाला बोलल आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया नंतर देईन। जो काही विषय आहे तो देशमुख फॅमिलीतला जो विषय आहे त्यातून आम्हाला त्या प्रकरणापासून लांब काढण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत, आणि जे काही मारहाणीचा विषय जर असेल त्या विषया संदर्भात आम्ही रात्रीच्याला जी काही घटना घडलेली त्या संदर्भात पूर्ण पुराव्यानिशी खुलासे आम्ही करू। बरं, लोकांनी असं का समजू नये की तुमची ही घटना देशमुख यांच्या प्रकरणामध्ये विरोधकांना बळ मिळते, कारण तुम्ही त्यांच्या पाठीशी सावलीशी उभा राहिला होतात, म्हणजे धनंजय सोबत आहे ना। मग ती घटना वेगळी आणि ही घटना वेगळी सर। ह्या घटनेचा त्या घटनेशी संबंध नाही आहे, ही घटना वेगळी, ही जुनी घटना आहे, आणि त्याच्यात काय झालं काय नाही तुम्हाला ज्यावेळेस मी खुलासा करेल त्यावेळेस समोर येईलच ना। धन्यवाद। हे होते दादा खिंडकर, आणि त्यांनी प्रत्यक्षरित्या मान्य केलं आहे की मारहाण करणारा मी व्यक्तीच आहे, मात्र ती घटना नेमकी काय आहे याचा खुलासा संध्याकाळी करेल। कॅमेरामन प्रमोद जोशीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।